तर बघा की या व्हिडिओमध्ये मी शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी डी.एड आणि बी.एड हे शिक्षण का गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षात घ्या की डी.एड म्हणजे काय, तर डिप्लोमा इन स्कूल एज्युकेशन आणि बी.एड म्हणजे बॅचलर इन स्कूल एज्युकेशन. बघा की डिप्लोमा म्हणजे पदविका अभ्यासक्रम आपण ज्याला म्हणतो, याचं काय बेनिफिट्स आहेत आणि बी.एडचे काय बेनिफिट्स आहेत. लक्षात घ्या की दोन्ही डिग्रीज ह्या पूर्णतः वेगळ्या आहेत. एक डिप्लोमा आहे आणि एक डिग्री आहे किंवा इंटिग्रेटेड कोर्स आपण त्याला म्हणतो. काही कॉलेजमध्ये तो आता सुरू झालेला आहे. शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी डी.एड आणि बी.एड का गरजेचे आहे, तर सुरुवातीला मी काय केलंय की डी.एड आणि बी.एड या फरकाच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. बघा की डी.एडचा फुल फॉर्म काय आहे, तर डिप्लोमा इन एज्युकेशन. तर बघा आणि बी.एडचा फुल फॉर्म आहे तर बॅचलर ऑफ एज्युकेशन. आपण पहिल्यांदा डी.एडचे मुद्दे बघणार आणि नंतर आपण बी.एडचे मुद्दे बघणार आहोत. तर डी.एड म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन. त्याचा डिप्लोमा आहे, पदविका अभ्यासक्रम आहे. त्याच्यासाठी पात्रता काय लागते, जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला 12वी उत्तीर्ण आणि 50% गुण अनिवार्य आहे. त्याच्यानंतर तुम्ही डी.एड केल्यानंतर कुणाला अध्यापन करू शकता, कुणाला शिकवू शकता तुम्ही, तर इयत्ता 5वी ते 8वी बघा 1 ते 5 पर्यंत तुम्ही शिक्षक म्हणून काम करू शकता किंवा 1 ते 8 पर्यंत तुम्ही शिक्षक म्हणून काम करू शकता. म्हणजे त्याचा दर्जा जो आहे तो प्राथमिक स्तराचा आहे. त्याच्यानंतर त्याला जास्ती प्रमाणात काय शिकवलं जातं डी.एडला, तर डी.एडला लक्षात घ्या बी.एड सारखं लेसन प्लॅन वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचं प्रमाण थोडं कमी असतं, परंतु डी.एडला जास्तीत जास्त कशावर भर दिला जातो, कारण तो 1 ते 8 म्हटल्यावर तुम्ही लहान मुलांना शिकवताय आणि लहान मुलांना शिकवताय तर तुम्हाला लहान मुलांच्या कलांना शिकवावं लागेल. लहान मुलं आहे तर ते खोडकरपणा, त्याच्यानंतर मस्ती करणारच. लहान मुलांनी मस्ती केली तर त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याची गरज नाही, कारण लहान मुलंच मस्ती करणार. बघा ठराविक एज नंतर आपण मॅच्युरिटी आली की लहान मुलं मस्ती करणार नाहीत. लहान मुलं मस्ती करतात म्हणून त्यांना ओरडण्यापेक्षा जर डी.एड मध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा वापर करून जर तुम्ही त्यांना अध्यापन दिलं तर मुलं नक्कीच चांगली घडतील. बघा तर त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र असतं आणि पायाभूत शिक्षण. म्हणजे बालमानसशास्त्र आणि पायाभूत शिक्षण याचा जास्त याच्यामध्ये समावेश असलेला पाहायला मिळेल. आणि करिअर काय, तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून करू शकता. ॲज कम्पेअर्ड टू दी बी.एड प्राथमिक शिक्षक यांना असणारं पगाराचं स्केल, वेतन स्केल कमी असतं, परंतु इथे क्राऊड सुद्धा जास्त असतो. लक्षात घ्या. त्यानंतर आपण बी.एडचे मुद्दे बघणार आहोत. बी.एड म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन, म्हणजे थोडक्यात पदवी आहे ती. पात्रता पदवी उत्तीर्ण पाहिजे, म्हणजे तुम्ही बी.ए, बी.एससी, बी.कॉम या पदवी ज्या आहेत त्या तुमच्या काय पाहिजे, तुम्ही उत्तीर्ण पाहिजे. अध्यापन कुणाला करू शकता तुम्ही, तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिकची मुलं आहेत. म्हणजे काय 9वी ते 10वी आणि 11वी 12वी याला तुम्ही काय करू शकता, म्हणजे तुमची जर एम ए असेल किंवा एम.एस.सी असेल तर तुम्ही एम.ए, त्याच्यानंतर एम.एस.सी असेल, एम.कॉम असेल, त्यानंतर बी.ए, बी.एससी, बी.कॉम असेल आणि जर सप्लिमेंटरी डिग्री तुमच्याकडे बी.एड असेल तर तुम्ही शिक्षक म्हणून इयत्ता 9वी ते 10वी आणि 11वी 12वीला अध्यापन करू शकता. अध्यापन बघा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत तुम्ही शिकू शकता. विषय कुठले कुठले आहेत, विषय आधारित अध्यापन. बघा विषय आधारित अध्यापन, शैक्षणिक मानसशास्त्र आणि कुणाला तुम्ही वर्क करू शकता, हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय. तर लक्षात घ्या की डी.एड आणि बी.एड हे अत्यंत चांगले कोर्स आहेत. तर इथून नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढील भाग बघणार आहोत. धन्यवाद.